त्याला सामना सुरू करे विनंती करतोय. 4 षटकार सामना गोलंदाजी मार्कवरती माणिक पाहायला मिळतोय. यस बॅटिंग मार्कवरती पाहायला विशाल काळू नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय एक्का. स्ट्रायकिंग वरती काळू नॉन स्ट्राईकला एक्का. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज माणिक. सामन्याला होते सुरुवात. गांगरवाडी कसारा त्यांच्या अगेन्स्ट लगेच फाईट करते. किनवली विभागातील रायकरपाडा हा संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा. शोध गुड गेम. पहिलाच बॉल इथे मात्र नक्कीच मिस टायमिंग. पहिलाच बॉलवरती मिस टायमिंग स्ट्रोक. पहिल्याच बॉलवरती विकेट जाऊ पतन. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का. पहिल्याच बॉलवरती नक्कीच काळूचा खेळ संपवलाय. गडी बाद डीजे. की जर पहिल्याच बॉलवरती नक्कीच पाहू शकाल शिकार झाली आहे. काळू यांची नवीन बॅटर बॅटिंग मार्गवरती जय पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारी टीम गांगरबडी कसारा तर दुसरा आपला किनवली विभागातील बिलॉंग करणारा संघ रायकरपाडा. गोलंदाज सज्ज इथे नक्की चांगलासा फटका पाहायला मिळतो. नक्की डीप मध्ये क्षेत्रक्षण नक्की येत आहेत. एक धाव तर कंप्लीट काऊ करून रिझन मध्ये क्षेत्रक्षण येत आहेत. तोपर्यंत फील्ड करतील एक सिंगल कंप्लीट. धावसका धाव फलकावती एक गडी बाद एक अशी धाव संख्या गांगरवाडी कसारा संघाची. चांगली सुरुवात आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीम्स नक्की रायकरपाडा संघ. आता बॅटिंगला मार्कवरती बॅटरचं नाव आहे एक्का. गोलंदाज माणिक बॅटिंग मार्कमध्ये आता मात्र एक्का पाहायला मिळतोय. ते मात्र नो बॉल घोषित केला गेलाय पंचांनी. स्क्वेअर लेगचे रिजन मध्ये नक्कीच फिल्डर थोडीशी मात्र पाहायला मिळत आहेत. एकच धाव मात्र नक्कीच पाहू शाल जुळली जाईल. धाव फलक 2 एक गडी बाद 2 धाव सका. फ्री हिटची चान्स मात्र बॅटिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा फलंदाज एक्का असेल. फ्री हिटची चान्स. पुन्हा एकदा माणिक बॅटिंगला एक्का. फ्री हिटची चान्स. चांगलासा स्ट्रेट आउटचा फटका. फटका मात्र लाजवाब आहे. क्रिकेटचा क्लास स्ट्रेट हिटला. वॉट अ शॉट. बॉल निघून चालाय सीमा पार. एकाच्या बॅट मधनं हा आलाय चौकार. 4 धावा. धाव फलकावते नक्की 6 धावा. इथे सोनकी चांगलाचा फटका पाहायला मिळतो. इंट्रू दे गॅपने बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल निघून चालाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक 2 चौकार एक्का या बॅटरच्या नावात जोडले जातील. बॅक टू बॅक 2 चौकार. एक्का ऑन फायर नाव. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. यस बॅक टू बॅक 2 चौकार. थोडेसे मात्र चला फिल्डिंग करणारे टीम्स वेळ लावू नका मित्रांनो. इथे नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला नक्की डीप मध्ये क्षेत्र नक्की येत आहे. एक धाव कंप्लीट नक्कीच केली जाईल. एका सिंगलच्या सहाय्याने धाव सका धाव फलकावरती जाऊन पोहोचती आहे 11 या आकड्यावरती. एक गडी बाद 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजाच्या पुढे एकदा माणिक बॅटिंग मार्कमध्ये आता मात्र बॅटर पाहायला मिळतोय जय.
मात्र नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय परंतु मात्र क्षेत्रक्षण मात्र लाजवाब आहे. किरणीय चुकी, फलंदाज गॉन. जयचा मात्र खेळ संपवला गेलाय. धक्का पाहायला मिळतो नक्की दुसरा. 2 गडीच्या मोबदल्या धावसका 11. चांगलं षटक राहिले गेले. धावा आल्या होत्या परंतु नक्की बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर मात्र नक्की पाहू शकाल जबरदस्त कामगिरी गोलंदाज माणिकच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त. धावसका पाहायला मिळते नक्की 11. चला नवीन बॅटर आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. येस धन्यवाद. आपण पाहता ऐकतात आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक अश्वन शहापूर तालुका अंतर्गत आई गौतमी स्पोर्ट्स गोठेघर आयोजित आदिवासी सरपंच चषक 2025 चरण संग्राम. तिसरा दिवस दुपारच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चांगलं मैदान गोठेघरचं क्रीडांगण पाहायला मिळतोय. शहापूर तालुक्यातील एक नामवंत मैदान पाहायला मिळते. आउटफील्ड खूपच फास्ट आहे. चांगलं असं मैदान. खेळपट्टी सुद्धा नक्की कॉन्क्रीटची अनुकूल आहे. बॅटिंग करणाऱ्या बॅटिंगसाठी नक्की आणि बॉलिंगसाठी अनुकूल आहे. विकेट कॉन्क्रीटची विकेट. जबरदस्त नक्की आयोजन नियोजन 1 नंबर. गणेशजी कांबडी साहेब गोठेघरचे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच, त्याचबरोबर सरपंच संघटना शहापूरचे अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेब च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पार पडते. इथे मात्र खेचून मारला, फेकून दिला गेलाय. बॉल चाललाय लांब लांब लांब. एकाच्या बॅट मधनं हा छक्का षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. एकाच्या बाट मध्ये हा नक्की मोठा षटकार पाहायला मिळाला. धाव फलकावधी पाहायला मिळते. आता मात्र 17. पहिल्याच बॉल वरती नक्की दीपक यांचं स्वागत केलं गेलं या षटकारानं. एक्का नक्की पाहू शकाल गांगणवाडी पाहू शकाल नक्की कसारा विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. षटकार चौकार मारण्यात माहीर आहे. छक्का चौक्यांसाठी नोंदकीत ओळखला जातोय हा एक्का. आता 2 चौकार आणि नक्की 1 षटकार आलाय असा बॅटर आहे एक्का. 4 बॉल 15 वरती खेळतोय. पुढील बॉल ते मात्र नक्की लाईन चांगली आहे. पूर्णपणे शफल झाले. बॉल मात्र नक्की लेग स्टिक वरून मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये विसावलाय. चांगला बॉल दीपकच्या माध्यमातून. मित्रांनो नक्की एक चांगली स्पर्धा आहे मित्रांनो. आपण लवकर यायचं आहे मित्रांनो, कारण की चांगली स्पर्धा आहे. साहेबांनी नक्की चांगली स्पर्धा तुमच्यासाठी ठेवली आहे. त्या संधीचं सोनं करायचं आहे मित्रांनो. स्पर्धा चांगली आहे तुमची आमची सर्वांची आहे, पण तो आपण सुद्धा नक्की मित्रांनो सहकार्य करायचं वेळेच्या बाबतीत. आपण नक्कीच वेळेच्या बाबतीत लवकर यायचं आहे, कारण नामवंत स्पर्धा आहे मित्रांनो. संपूर्ण नक्की शहापूर असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, मुरबाड असेल, कर्जत असेल, अंबरनाथ असेल, पनवेल असेल, त्याचबरोबर नक्की इकडे इगतपुरी असेल, काही अकोले या तालुक्यातील नक्की यंगस्टर्स आहेत, त्यांना मात्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा. कुठेतरी आदिवासी खेळाडू सुद्धा नक्कीच पाहू शकाल, कुठेतरी कॉन्फिडन्स वाढावा यासाठी नक्की चांगली स्पर्धा आहे. चांगलं प्लॅटफॉर्म करण्याचं उपलब्ध करून दिलंय कांबळे साहेबांनी, परंतु त्या नक्कीच मित्रांनो तुम्ही सहकार्य करायचं आहे वेळेच्या बाबतीत, ही कळकळीची विनंती आहे. पुढील बॉल इथे मात्र चांगलाचा फटका आडव्या बॅटने स्लाइस केलेला फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल नक्की देतील, स्वतः नक्की क्षेत्ररक्षक जात आहेत. 19 बाळकृष्ण डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झालंय. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचंय. यस, सुस्वागतम सुस्वागतम. यस नक्की याचं गोठीकर गावातील गोड व्यक्तिमत्व नक्की बाळकृष्णजी डिंगोरे साहेबांच्या शुभागमन झालंय. मी विनंती करतोय आपण यायचंय मुख्य मंचावरती. सहर्ष स्वागत सुस्वागतम. इथे मात्र नक्की पाहू शकाल शरीराचा वेध घेणारा बॉल, चांगला बॉल, चांगली लाईन. इथे मात्र नक्की पहिला षटकार येऊन सुद्धा नक्कीच पाहू शकाल गमावलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केले, कारण पहिल्या बॉलवरती या गोलंदाजावरती षटकार मारला होता एक्का याने. त्यानंतर मात्र नक्की जबरदस्त कामगिरी केली गेली. पहिला बॉल षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक. इथे मात्र चांगलाचा फटका पाहायला मिळतो. आडवा बाटने खेचून मारला, फेकून दिला गेलाय.
क्षेत्ररक्षण नक्कीच आहे. दोन धावा धाव फलकावरती नक्की जुळल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण टीप मध्ये झालंय. या दोनच्या साह्याने धाव फलकावरती धावा पोहोचल्या जातील. 21 या आकड्यावरती 2 ओव्हरचा खेळ नक्की समाप्त झालाय. 21 धावा धाव फलकावरती. चला नेक्स्ट मॅच वडाचा पाडा आणि दोनघर. आपण या पहिल्या इनिंग नंतर नक्की टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. दोनघर आणि वडाचा पाडा ही मात्र नोंद घ्यायचे. षटकाला झाली सुरुवात. अनिल हा गोलंदाज. इथे मात्र नक्कीच चांगला बॉल फटका मात्र चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्रक्षय येत्या डीप मध्ये एक धाव कंप्लीट. एका सिंगलच्या साईने धाव सुद्धा मात्र पुढे जाते ना पाहायला मिळते. 22 आकड्यावरती पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्की 10 धावा. तिसरे षटक मार्गस्थ पाहायला मिळते अनिल. बॅटिंगला पुन्हा एकदा एक का रन मशीन ऑफ नक्कीच गांगरवाडी कसारा संघाचा नक्कीच खेळाडू. कसारा अशोन मध्ये नक्कीच ज्या संघाचा दबदबा आहे तो संघ खेळतोय गांगरवाडी. पुढील बॉल हो चांगला बॉल होता. बॅटर सुद्धा नक्कीच विचार करतोय एका मी बीट कसा झालोय. चांगला नक्कीच बॉल होता. मिस झालेत पूर्णपणे. डॉमिनेट करून टाकलाय. हाफ ट्रॅकचा बॉल इथे सुद्धा नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण नक्की डीप मध्ये येतात. एक धाव कंप्लीट. मिड विकेट रिजन मध्ये नक्की क्षेत्ररक्षण येतात तोपर्यंत मात्र पाहायला मिळतील. एका सिंगलच्या साईने धाव सकत जाते नक्की 23 याकडे वरती. बॅटिंगला पुन्हा एकदा फलंदाज पाहायला मिळते नक्की भागवत. पुढील पुन्हा अनिल. बॅटिंगला भागवत पाहायला मिळतोय. इथे सुद्धा नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. रन्स मिळतील. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावासाठी नक्कीच नकार दिला गेला. एकाला माहित आहे स्वतःकडे स्ट्राईक नक्की जास्तीत जास्त ठेवावी लागेल. कारण नक्कीच मी जरी राहिलो तर नक्की 40+ सुद्धा नक्की करू शकतो अशी ताकद आहे या खेळाडूकडे एका बॅटिंगला. चला नेक्स्ट मॅच नक्की दोनघर आणि वडाचा वडा आपण नक्की या पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. इथे मात्र नक्की पाहुशाल बॅटर बीट. विकेट किपर सुद्धा बीट. यश बीट. बाईच्या स्वरूपात धावा येतील. 4 चौकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. थँक्यू सो मच डीजे. धाव फलकामध्ये पाहायला मिळते नक्की आता मात्र 28 धावा. पुढील बॉल गुरुजी मार्गमध्ये अनिल. बॅटिंग मार्गमध्ये पाहायला मिळते एक का. याही बॉल नक्की चांगला शॉट पूल वरती. फटका मात्र चांगला आहे परंतु फिल्डिंग मात्र त्यात सुद्धा लाजवाब आहे. पकडलाय झेल संपलाय फलंदाज नक्की एकाचा खेळ. इथे मात्र नक्की पाहुशाल मोठी विकेट जाते. धाव फलकामध्ये पाहायला मिळते नक्की 28 वरती नक्की तिसरा धक्का लागतोय. एका बॅक टू पविलियन. लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. पुन्हा एकदा नक्की दुपारच्या सत्रामध्ये नक्की पाहुशाल मान्यवरांचे शुभागमन झालंय. संपूर्ण प्रमुख पाहुण्यांचा प्रमुख मान्यवरांचं सहर्ष स्वागत या आदिवासी सरपंच चषकामध्ये गोठेकरच्या क्रीडांगणावरती या व्यासपीठावरती नक्की पाहुशाल मंचावरती नक्की प्रमुख मान्यवरांचं शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम.
श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ संपूर्ण टीम दाखल झाली आजच्या नक्कीच आदिवासी सरपंच चषकामध्ये. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. व्हाईट बॉलच्या संख्येने धावसका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 29 या आकड्यावरती. पुढील बॉल इथे मात्र लगेच बॅटची लागली लिडिंग एज. भागवतचा मात्र खेळ संपला गेलाय. फलंदाज गॉल. चौथ्या विकेटचं पतन. भागवतच नक्की पवेलियन मध्ये जावं लागेल. प्रमुख मान्यवरांचं शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष संपूर्ण पाहुण्यांचं सहर्ष स्वागत असेल. बॅटिंग बॉल मध्ये आता नंतर फलंदाज कालू पाहायला मिळतोय. काय वेळ नक्की स्विंग अँड मिस. चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय भूषणच्या माध्यमातून. पहिला बॉल वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट मॅच नक्की वडाचा पडा विपक्ष 2 गड असेल. इथे शॉर्ट ऑन पुलकर फटका सजवायचा तो आम्ही स्टामिंग आहे. डीप मध्ये क्षेत्रक्षण नक्की देत आहेत. झेल मात्र कॅरी होईल. फलंदाज गॉन. इथे मात्र नक्की आणखीन एक धक्का लागेल. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसे का धाव फलकावधी पाहायला मिळतीये. 29. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नक्की. पहिल्या षटकामध्ये माणिक, दुसऱ्या षटकामध्ये दीपक, तिसऱ्या षटकामध्ये अनिल आणि चौथ्या षटकामध्ये भूषण. या गोलंदाजीच्या जोरावरती नक्की थोडंसं धाव फलक मध्ये रोखवलाय. कांगरवाडी कसारा परतो एका यानं मात्र नक्कीच एका बॅटरने चांगली सुरुवात केली होती, पण तो ते बाद झाल्यानंतर नक्कीच पाहू शकाल तू चल मी अशी परिस्थिती पाहायला मिळते. सामना पाहायला मिळतो नक्की रायकर पाडा आणि त्यांना फाईट देते आहे गांगणवाडी कसारा. नवीन बॅटर बॅटिंग मार्कवती राम. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली. एका धावेने स्ट्राईक रोटेट. धावस का 30-30. चौथं षटक मार्ग असतं. जास्तीत जास्त धाबा करावं लागतील. या ओव्हरमध्ये डिसाईड होईल की कितीचं टार्गेट देऊ शकतो. कारण नक्की धावत फलकावरती धावत नक्की 30च आहेत. अजूनही नक्की 2 बॉलचा खेळ असेल शिल्लक. 2 बॉलमध्ये जास्तीत जास्त धाबा करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. बॅटिंगला अनिल पाहायला मिळतोय. इथे बद्दल पाहू शाल आउटसाइड द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईट बॉल 1 तर धाव. धावसका एकने पुढे जाते 31 या आकड्यावरती. 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. ते मात्र नक्कीच फसवले. चांगला बॉल, चांगली लाईन, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. थोडंसं नक्कीच कटरचा वापर केला होता, लेग ब्रेकचा वापर केला होता गोलंदाज नक्की भूषणच्या माध्यमातून. पुढील बॉल चांगलाचा फटका पाहायला मिळतो नक्की डीप मध्ये क्षेत्र येतात. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2च धावा धाव फलकावरती नक्की जुळले जाईल. धावच का धाव फलकावरती 1 शॉर्ट रन. 1च धाव. 30 धावा धाव फलकावरती आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 24 बॉल 33 धावा. चला टॉस साठी यायचंय. 33 धावा
नक्कीच व्यासपीठावर सर्व सन्मान्य अतिथींचं सहर्ष स्वागत करीत आहोत. श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ शहापूर संपूर्ण टीम व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. गोठेगर ग्रामपंचायतचे उपसरपंच महेंद्रजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी अनंतजी पाष्टे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर त्यांच्यासोबत उपस्थित समीरजी डोंगरे साहेब या ठिकाणी या स्पर्धेत उपस्थित राहिलेले आहेत. महेंद्र डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचाही या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा. समीरजी डोंगरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मानाने सन्मान करावा. महेंद्रजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल या ठिकाणी वडाचा पाडा 2 घर टॉस साठी या लवकरात लवकर. तदनंतर लक्ष्मणजी डिंगोरे साहेब या ठिकाणी या स्पर्धेत उपस्थित झालेले आहेत. महेंद्र डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते या ठिकाणी लक्ष्मणजी डिंगोरे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करावा. प्रवीण डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी लक्ष्मणजी डिंगोरे साहेबांचा तदनंतर दिलीपजी तुपे साहेब या ठिकाणी या स्पर्धेत उपस्थित राहिलेले आहेत. नक्कीच दिलीपजी तुपे साहेब या स्पर्धेत उपस्थित राहिलेले आहेत. प्रवीणजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते दिलीपजी तुपे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान आणि सन्मान करावा. तदनंतर या स्पर्धेत उपस्थित सन्माननीय श्री दत्तकृपा मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्णजी डिंगोरे साहेब उपस्थित झालेले आहेत. रामजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बाळकृष्ण डिंगोरे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान करावा. तदनंतर या स्पर्धेत उपस्थित गजाननजी लाने साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान अतिथजी डोंगरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे. आलेल्या सर्व अतिथी पाहुण्यांचे सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. यापुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी 2 घर विपक्ष वडाचा पाडा नक्कीच नारायण मामा अंधाडे आपणास विनंती असेल यापुढील सामन्याची नाणेफेकी टॉस का बॉक्स या कक्षेत केली जाईल. वडाचा पाडा विपक्ष 2 घर आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस का बॉक्स या कक्षेत यायचं आहे. नारायण मामा अंधाडे आपणास विनंती असेल. थँक्यू सो मच विकीजी शेवाळे आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदिवासी सरपंच चषक 2025 तुम्ही पाहतात दुपारचं सत्र. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू, नमस्कार. आणि सेकंड इनिंगला होत आहे सुरुवात. टार्गेट जो सेट केला 33 धावा चेस करायचा आहे. 33चा टार्गेट आहे
आणि इन बिटवीन टॉस देखील क्रमाने इथे केला जातो पुढील सामन्याचा. राहुल या फर्स्ट ओव्हरमध्ये पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कट इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल जातो बॅकवर्ड पॉइंट रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिला चौकार 4. दोन घर टीमने टॉस जिंकला पुढील सामन्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की ते फिल्डिंग करणार आहेत. चौकार अगदी पहिलाच बॉलवरती आला. चांगली सुरुवात मित्र म्हणेन. फुल लेंथ होता. लो बॉल फुल टॉस ऑन साइडला स्ट्रोक काऊ कॉर्नरला हलकीशी मिसफील्ड आणि बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट झाला या चेंडूवरती रन्स. 2 धावा मिळतील. धावफलक या 2 धावांच्या मदतीने स्कोर करतात 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मग टार्गेट जर आपण पाहिला 33 करायचं आहे. टार्गेट तितकाही मोठा नाही आहे कारण 70 चेंडू यूज केले जातात आणि बॉल ट्रॅव्हल होतो. रन्स आपण आजच्या दिवसामध्ये मला वाटतं की ज्याही टीमने सेकंड बॅटिंग केली त्याने बाजी मारली. पण आता मिस्टायमिंग आहे. स्वतः बॉलर आहेत. कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये सफलता इथे मिळेल. धक्का इथे लागला पकला आणि बॅटर बाद झालेत. दीपक म्हसकर. शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. पगला धक्का लागला. क्रमांक 3 वरती आता बॅटिंग करण्याकरिता मैदानात सातमा दाखल झाले बॅटर संजय येतात क्रमांक 3 वरती. नेक्स्ट बॉल हुक करायचं होतं. बॉल मागे चाललाय आणि झाली मिस्टेक. बॉल निघून गेलाय. लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. गावदे स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा. करार तिकीट चौकार येतोय. 22 च्या या 4 धावा येतात. मंचावरती तुम्ही पाहू शकतात कारण सरपंच साहेबांचं नेतृत्व त्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये खंबीर साथ ज्यांची लागली. आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर संपूर्ण टीम आतिश डोंगरे, गणेश डिंगोरे, प्रीतम जोशी, कल्पेश डिंगोरे आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. आधीमध्ये रोहन शेळके यांचं देखील आगमन होतं 5 मिनिटासाठी. आणि तसेच आतिश भांडे सध्या सगळीला बाहेर दौऱ्यामध्ये आहेत. त्यांना वेळ फार कमीच मिळतो. धावफलक एका धावेचा मध्ये. स्कोर कार्ड आता 11. मोठा फटका खेळायचा होता बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय आणि जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे खेळ दरम्यान समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आणि चेंडू शिल्लक येते 18 आणि 18 मध्ये करायचं आणखीन 22 धावा. गोटेकर बी टीमचा आवर्जून नेहमीच मला उल्लेख करावासा वाटतो कारण जर आपण पाहिलं ठाणे ग्रामीण क्रिकेट त्यामध्ये आमचा भिवंडी परिसर असो, कल्याण डोंबिवली परिसर असो, पण शहापूर परिसराला हायलाईट जर कोणी ग्रामीण क्रिकेटमध्ये केलं तर आवर्जून आपण अभिमानाने या गावाचा नावाचा उल्लेख आपण नेहमीच करू शकतो. कारण शहापूर तालुक्याचे क्रिकेट जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा फर्स्ट टाइम माझ्या माइंडमध्ये जर कोणती टीम असेल तर गोटेकर बी टीम. कारण आमचा भिवंडी परिसर किंवा पनवेल रायगड परिसरामध्ये जाऊन देखील खेळतात आणि या टीमची नेहमीच एक खास बात राहिली की टीमवर्कसाठी ओळखला जातो हा संघ. कोणत्या एखाद्या दुसऱ्या चेहऱ्यावरती या टीमचा कधीच राहिलं नाही आहे. 11चे 11 खेळाडू चांगलं परफॉर्म करतात आणि एकताची ताकद काय असते दाखवणारी ही टीम. आणि एकंदरीत एक गोष्ट मला आता आठवली
ती आवर्जून मला सांगावीशी वाटते. रोहनने उल्लेख देखील केला होता जेव्हा तो आमच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी गोटेघर बी टीम आली होती, की आम्ही शहापूरला राहतो बट शहापूर परिसरामध्ये आम्हाला भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये संधी दिली जात नाही, असा उल्लेख रोहन शेळकेने केला होता आमचा बालाजी ट्रॉफीमध्ये. त्याविषयी नक्कीच भरपूर काही मला सांगायचं वाटते आणि सांगेन देखील या चेंडूनंतर. सेकंड उभा बॉलर दरम्यान तयार होतो, एक्का येतोय आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर ज्याप्रमाणे त्यांचं नाव आहे त्याप्रमाणे ते बॉलिंग होणं देखील गरजेचं असेल. एक्का तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर. पहिलाच बॉल बॅट सिकडा, बॉल हवेमध्ये, शॉर्ट थर्डला फिल्डर झाली मिसफिल्ड. आणि फिल्डर एक्झॅक्टली काय करत होते, एखादा गोलकीपर जसा जम्प मारून बॉल गोल वाचवतो ना त्याप्रमाणे प्रयत्न केला होता बट बॉल फील्ड झाला नाही. अखेरीस बॅकअपला जे खेळाडू आले त्याने बॉल स्टॉप केला. बघा मला एकच सांगायचं वाटतं, ग्रामीण क्रिकेटमध्ये मी पनवेल रायगड परिसर, भिवंडी असो, ठाणे प्रत्येक विभागामध्ये जाऊन समालोचन केलेलं आहे. पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगतो आणि आवर्जून क्रिकेटमध्ये हे मी नेहमीच सांगेल की बघा प्रत्येकी टीममध्ये जे 11 खेळाडू खेळतात त्यांना 2 हात आहेत, 2 पाय आहेत, ते देखील माणूसच आहेत. पण फरक हे आहे की सराव आणि मेहनत आणि सातत्याने प्रयत्न करणं हे ठरवतं की तुम्ही किती पुढे जाऊ शकता. हॅमट केलं दरम्यान लॉंग ऑफला फिल्डर आखेत येतात, बॉल फील्ड केला जातो. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल. बघा आमच्या विभागामध्ये जर विचार केला तर एक्झॅक्टली सेम गोडसे बी सोबत देखील होतं की भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांना संधी मिळत नाही. बट मी म्हणेन की काय असतं की हा खेळ आहे की कोणाला घेऊ नका, कोणाला विरोध करण्यापेक्षा आपण आपला खेळ जास्त इम्प्रूव्ह करणं महत्त्वाचं. ऑन साईडला स्ट्रोक खेळलं, पुलचा फटका, बॉल दरम्यान फील्ड झाला. कारण जीवनामध्ये ना एक खेळाडू म्हणून मी म्हणेन की दुसऱ्यांच्याकडे बोट करण्यापेक्षा स्वतःकडे केलं आणि स्वतःचा खेळ सुधरवला तर तुम्ही आणखीन पुढे जाऊ शकता. तुम्हाला कोणाची आवश्यकता नाही आहे. कारण बघा एक समालोचक म्हणून आमची देखील जबाबदारी बनते की जे ऑनेस्टली जे खरं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आणि हे योग्यच आहे की खेळामध्ये कोणी छोटा आणि मोठा नसतो. तुम्ही कसे खेळता ते मॅटर करतं, तुम्ही मेहनत किती करता ते मॅटर करतं आणि त्या अनुसरून तुम्हाला रिझल्ट प्रॉपर मिळत असतो. धावफलक सध्याचा घडीला या एका धाब्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता 17 17 ऑन द बोर्ड. बघा आज आपण जर पाहिलं गेलं तर आवर्जून गणेशजी कांबडी सावंत जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण आदिवासी समाजातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळायला हवा. त्या दृष्टिकोनातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत आणि जे की नवीन संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांना मी आवर्जून सांगेन आणि नेहमी नवीन टीम्सला मी सांगतही असतो की बघा जेव्हा तुम्ही क्रिकेट या खेळामध्ये उतरता तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्टार्टिंग पिरियडमध्ये तुम्ही 1 ते 2 वर्षामध्ये स्टॉपला जाल असं नाही आहे. मी कितीतरी असे संघ बघितलेत ज्यांनी 7 ते 8 वर्ष स्वतःला अगदी झोकलं या ग्राउंडमध्ये, फार मेहनत केलेली आहे, तेव्हा जाऊन ते पुढे आलं. 1 ते 2 वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये तुम्ही कधीच पुढे जाऊ नाही शकत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला सातत्याने मेहनत करणं आणि सातत्याने स्पर्धा खेळणं ही गरजेची गोष्ट आहे. कारण बहुतांशी वेळेला आपण पाहतो की 1 ते 2 स्पर्धा खराब काय गेल्या तर चर्चा सुरू होतात की खेळण्याला अर्थ का आहे, कशाला एंट्री टाकायची. बट मी सांगेन चर्चा सुरू असेल यावरती. धावफलक 18 आणि जिंकण्याकरिता आता 15 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहे देते 12 मध्ये करायच्यात 15 धावा. एकंदरीत टार्गेट जर आपण पाहिला तर तितका मोठा नव्हता बट अजून देखील असं वाटतंय की हा सामना इथनं देखील ना चेंज होऊ शकतो. बट त्यासाठी हे जे तिसरं षटक आहे ते महत्त्वाचं असेल. या तिसऱ्या षटकामध्ये जर कमीत कमी रन्स येतात, 1 ते 2 विकेट जर काढले जातात तर ही लढत देखील कदाचित आपल्याला अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळू शकते. ओव्हर द विकेट हॅमर केलंय, बॉल दरम्यान डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला चालला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चांगला फटका, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट आणि गॅप शॉट सिलेक्शन होता. चौकार. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळीया दादाचा. गणेश कांबळीया दादाचा, गणेश कांबळीया दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच. चौकार येतो आणि आता फक्त 11 चेंडू शिल्लक आणि 11च धावांची आवश्यकता. यावेळेस देखील बॅट तर अगदी चालवली होती. वाईड ऑफ ऑप्शन हा बॉल होता आणि पडल्यानंतर थोडा खाली देखील लागला. येतोय डॉट.
डॉट बॉल येतोय. 10 मध्ये आता करायचं आहेत 11. 10-11चं समीकरण इथे उरलं. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले इनफिल्डमध्ये मिड ऑन आहे, तसंच मिड विकेटला देखील फिल्डर इनफिल्डमध्येच आहे. हुक करायचं होतं, भरपूर शफल झाले होते. बॉल दरम्यान मागे चालला, शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात. 22च्या स्वरूपामध्ये सिंगल इथे मिळेल. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं, चेंडू शिल्लक येते 9 आणि 9 चेंडूमध्ये करायचं 10 धावा. 9 मध्ये 10चं समीकरण इथे उरलं. 9-10चं समीकरण जे मी सांगितलं की हे षटक जर 10 पेक्षा कमी 1 ते 2 विकेट जर येत आहेत तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर, जबरदस्त कॅच, लाजवाब कॅच. फ्लॅट गेला होता बॉल अगदी आणि लॉंग ऑफचा फिल्डरने परफेक्टली कॅच पकडली. सफलता मिळेल. आणि ही विकेट नाही आहे तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ही मॅचमध्ये कमबॅक करण्याची ही संधी आहे. कारण समीकरण आता उरलंय, चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये करायचं 10 धावा. रंगणार आई गाव देवीच्या आशीर्वादानं नवल मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा? आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. 8 मध्ये आता करायच्या 10 धावा. मी म्हटलंच होतं की 12 मध्ये 15 जेव्हा हे समीकरण आपण पाहिलं तेव्हा वाटलंच होतं की जर हे तिसरं षटक चांगलं टाकलं तर मॅचमध्ये कमबॅक पॉसिबल आहे. ही लढत अंतिम चरणापर्यंत लढली जाऊ शकते. आणि आतापर्यंत 4 चेंडू चांगलेच टाकलेत. आता 8 मध्ये करायचं 10 धावा. येत्या 2 चेंडूवरती जर कोणत्याही प्रकारे बाउंड्री नाही आली ना तर या दुपारच्या 17 मध्ये एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. 8 मध्ये करायचं 10. न्यू बॅटर भूषण क्रमांक 4 वरती येतात बॅटिंग करण्याकरिता. पण कार्य अजून अधुरा आहे कारण 10 धावा आणखी बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक येते 8. रॉंग विकेट. बॉल अवेमध्ये फिल्डर पोहोचतात. कॅच पकडली जाईल का? पोहोचलेत. बट हे काय केलं, बॉल फील्ड करायचा होता. आणि तेच तर मी उल्लेख केला मगाशी. शॉर्ट थर्डला देखील एक फिल्डरने गोलकीपर वाईज बॉल गोल अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता देखील फिल्डरला कॅच पकडायची हवी होती, बॉल स्टॉप करायचा होता. इथे देखील क्रिकेट कम फुटबॉलच पाहायला मिळाला. तर काय होतं कारण नवीन टीम जेव्हा जास्त मॅचेसचा अनुभव नसतो, सराव कमी असतो, तेव्हा या गोष्टी होतात. या साहजिक आहेत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. आणि आता देखील पहा विकेट किपरची मिस्टेक आणि निशाणा साधण्याचा प्रयत्न. मिळेल सिंगल. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या करेस धावफलक जाऊन पोहोचला 26 आणि चेंडू शिल्लक येते 6 आणि 6 मध्ये करायच्यात 7 धावा. सहा मध्ये 7. चला वेळ कमी घ्या. 6 चेंडू शिल्लक करायच्यात 7 धावा. SD कन्सल्टंटचे सर्व आणि ज्यांचं भरपूर मोलाचं योगदान आम्हाला स्पर्धेसाठी लाभलेलं देखील आहे असे सर्वांनी सुभाजी डिंगोरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. SD कन्सल्टंट 8000 शिवाजी डिंगोरे साहेबांचं आगमन आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मंचावरती भरपूर सारे दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये गोटेकर गावचे विद्यमान उपसरपंच महेंद्रजी डिंगोरे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मंचावरती श्री स्वामी समर्थ संपूर्ण टीम देखील आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. बॉल गॅप मध्ये आणि एका टप्प्याने बाउंड्री लाईन सभा अखेर चौकार आणि आता चेंडू शिल्लक इथे 5 आणि 5 मध्ये करायचं 3 धावा. पाच मध्ये करायचं 3. बाउंड्री फर्स्ट बॉलवरती जेव्हा आली तेव्हा मी म्हणेन की प्रेशर पूर्णपणे रिलीज झालं बॅटर्सवरनं.
आणखीन एक फुल टॉस आणि गॅपमध्ये स्ट्रोक आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. बाजी इथे मारली टीम रायगड पाडा टीमने सक्सेसफुली 33चा चेस कंप्लीट केला. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम गांगणवाडी. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय. बॅटिंग करत असताना बनवला 11 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट आणि बॉलिंग करत असताना 4 धावा खर्च करून विकेट काढले 2. तोच भूषण ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ठाणे जिल्हा अग्रिसेना अध्यक्ष नारायणजी अंदाडे साहेबांच्या शुभेच्छा आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत. चला भूषण आपण या भूषण यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. आणि यापुढील सामन्याचा टॉस देखील झालाय. सो रिक्वेस्ट असेल की ज्या टीमची फिल्डिंग आहे प्लीज क्विकली ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. वैभव भानुशाले तसेच रामदासजी दिवेकर साहेबांचं देखील आगमन झालं. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत.